शनिवारी ही गोष्ट ऐकल्यावर काही लोकांच्या आयुष्यामध्ये अचानक वेगवेगळे बदल होऊ लागले. लोकांचे कर्ज सुटले, कर्जाचे प्रश्न मार्गी लागले, घरातील आजारपण कमी होऊ लागले आणि आत्तापर्यंत जे नशिबासाठी दोष देत होते, आत्ता त्यांचेच नशीब पलटू लागले. नशिबाला सुगीचे दिवस आले. नशीब प्रत्येक कामामध्ये साथ देऊ लागले. कारण ही गोष्ट आहे जेव्हा शनिदेवांनी स्वतः मान्य केलं, हा एक उपाय माझ्या प्रकोपातून प्रत्येकाला वाचवतो. आणि हा उपाय ना पैशांचा आहे ना मोठमोठ्या पूजेचा आहे. हा उपाय आहे फक्त प्रत्येकाच्या मनामध्ये असलेल्या श्रद्धेचा. शनिदेव म्हटलं की सगळेच जण शनिदेवांना घाबरतात. शनिदेव म्हणजे शिक्षा देणारे देव असे प्रत्येकाला वाटतं, पण खरं काहीतरी वेगळंच आहे. शनिदेव ही न्यायाची देवता आहे. शनिदेव न्याय करतात. कोणी चूक केली तर त्याला शिक्षा करतात आणि कोणी श्रद्धा ठेवली तर त्या भक्ताचे रक्षण देखील करतात. एकदा शनिदेव स्वतःच अत्यंत कठीण संकटामध्ये अडकले होते. रावणाने त्यांना बंदी केले आणि त्यांना अपमानित देखील केले. स्वर्गलोकातील संपूर्ण देवता ह्या शांत होत्या, पण एकच देव हे सहन करू शकला नाही. ते देव होते प्रत्यक्ष हनुमान. होय, रामभक्त हनुमान. हनुमानजी जेव्हा लंकेत पोचले, सीतेचा शोध घेत होते, तेव्हा त्यांनी शनिदेवांची अवस्था पाहिली. तेव्हा त्यांनी एक क्षणाचाही विचार केला नाही. एका झटक्यातच त्यांनी रावणाच्या लंकेमधून शनिदेवांना मुक्त केले. शनिदेवांना मुक्तता भेटल्यानंतर शनिदेव अत्यंत भावुक झाले. ते म्हणाले, हनुमान, आजपर्यंत प्रत्येक लोक माझ्यापासून दूर पळत गेले. प्रत्येक लोक मला घाबरतात, पण आज मी तुझ्या चरणी उभा आहे. आणि तेव्हा शनिदेवांनी संपूर्ण जगासाठी एक नियम सांगितला. जो व्यक्ती प्रत्येक शनिवारी हनुमानजींचं नाव घेईल, माझी ही कथा श्रद्धेने ऐकेल आणि श्रद्धेने या कथेचे स्मरण करेल, त्यांच्यावर मी कधीही वाईट काळ येऊ देणार नाही व कोणत्याही गोष्टीचे वाईट फळ न देता त्यांचं संरक्षण करेल. त्यांच्या पाठीमागे असणारे सगळे प्रॉब्लेम, साडेसाती व त्यांच्या जीवनामध्ये येणारे अडथळे हळूहळू दूर होतील. म्हणूनच शनिदेवांना घाबरायचं नाही. हनुमानजींना नित्यनेमाने स्मरायचं, हनुमानजींची सेवा करायची. हनुमानजींचा प्रत्येक शनिवारी, मंगळवारी श्रद्धेने मंत्र जप करायचा. हनुमान चालीसा वाचायची. हनुमानजींचे मंत्र व स्तोत्र पाठ करायचे. कारण जिथे हनुमान आहेत तिथे शनिदेवही आपले रक्षण नक्कीच करतात. आपल्या पाठीमागे असणारे साडेसाती, आपल्या पाठीमागे असणारे प्रॉब्लेम, हे सगळे हनुमानजींची भक्ती केल्यामुळे, त्यांना स्मरल्यामुळे, तसेच मंत्र जप केल्यामुळे आपले शनिदेवही रक्षण करतात व आपल्या पाठीशी कायमस्वरूपी उभे राहतात. ही होती शनिदेवांची मुक्तता करणारी एक छोटीशी कथा. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये जय हनुमान जरूर लिहा आणि हा व्हिडिओ शेअर करा. कारण कदाचित कोणाचं नशीब बदलायला तुमचा एक शेअर कारणीभूत नक्कीच ठरेल. व चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा.
व हनुमानजींचा आपल्यावर आशीर्वाद राहण्यासाठी व शनिदेवांच्या प्रकोपापासून बचाव करण्यासाठी हनुमानजींची सेवा व मंत्र नित्यनेमाने जपत चला. हरिओम. शांती शांती शांती.